डोंबिवलीकरांचं आणि कलाकारांचं एक वेगळं खरं तर नातं आहे। प्रत्येक सणाला डोंबिवलीकर असतील किंवा अनेक कलाकार असतील ते आपल्याला डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतात। आज सुद्धा या शोभायात्रेसाठी असे अनेक कलाकार डोंबिवलीमध्ये आलेले आहेत। आपल्यासोबत असेच अनेक कलाकार आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। काय सांगशील, कसं वाटतं डोंबिवलीमध्ये येऊन? खूप छान वाटतंय। हे माझं दुसरं वर्ष आहे या शोभायात्रेचं आणि शतक महोत्सवी वर्ष आहे आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत। मला खूप छान वाटतं। खरं सांगायचं तर गुढीपाडव्याचा आत्तापर्यंत माझा अनुभव असा होता की घरात आपण एक जे जेवण करतो आणि गुढी उभारतो आणि असं, तर मी पहिल्यांदा शोभायात्रेसाठी बाहेर आले आणि डोंबिवलीतला हा सोहळा असतो तर याचं नाव मी ऐकून होते। माझं सासर डोंबिवलीत आहे, पण मला हा सोहळा कधी अनुभवता आला नव्हता। तर सोनी मराठी आणि महाराष्ट्राच्या हास्यजत्रेच्या निमित्ताने आम्ही सगळे इथे आलो। सो येस, मी खूप एक्सायटेड आहे। खूप आवरून यावं लागलं, खूप पहाटे उठून, पण हा उत्साह बघून म्हणजे एक वेगळ्या प्रकारची एनर्जी आली आहे। आणि मी कल्याणचीच असल्यामुळे मला काही फार नवीन नाही आहे। खूप पहिल्यापासून मी हे वातावरण एन्जॉय करते आणि अनुभवात आले, त्याच्यामुळे खूप छान उत्साह बघते सर तू। आणि ॲक्च्युली तो पास ऑन होतोय, कंटेजियस आहे, तो ऑलरेडी त्यांनी सुरुवात केली आहे आणि असं कोणीच नव्हतं तू विचारलंस तसं। एकमेकांच्या सगळे स्टोरीज बघून आम्ही सगळे खूप उत्साह आणि खूप छान वाटतंय आणि माझं फर्स्ट टाइम आहे, सो एक्साइटेड। पण मी मूळची डोंबिवलीचीच आहे मी डोंबिवलीकर, त्याच्यामुळे मी घरीच आहे, मला काही वेगळं वाटत नाहीये। पण सोडा सकाळी तयारी वगैरे सगळं करून ते केलं दरवर्षीच आहे, त्यामुळे छान आहे। पण नाही असं काही नाही, म्हणजे आपल्यामध्ये ते कलागुण असतात मला वाटतं जन्मापासून। पण खरंच सगळं वातावरण खूपच चैतन्यमय वातावरण आहे आणि खूप छान वाटतंय। सकाळी उठून थोडीशी झोपमोड झालेली आहे, पण आता ती झोपमोड मजेत दिवस ऍडजस्ट करून। हो, मी पहिल्यांदा डोंबिवलीत आणि माझी मुंबईमधलं सुद्धा हा पहिलाच गुढीपाडवा आहे, कारण मी मूळची कोकणातली। आत्तापर्यंत सगळे गुढीपाडवे माझे कोकणात झाले आणि मला खूप छान वाटतं, एक्साइटमेंट। मी पहिल्यांदा शोभायात्रेमध्ये आज आले आहे आणि येतानाच मला सांगत होता अर्णव की त्याचं हे इथे घरच होतं आधीपासून, सो त्याची एक्साइटमेंट बघून माझी एक्साइटमेंट अजून जास्त वाढली। कॅमेरामॅन रोहित सह, राजश्री वाघमारे, साम टीव्ही न्यूज।